ती रात्री रेखावणीनं खूप भास व्हायला लागली तिथं. ती दचकून जागी झाली आणि सांगू लागली की कोणतरी माझ्या भोवती फिरतोय. तर कोणीच नाही. नर्स आली असेल की आम्ही बसलेलो आहे, आम्ही वास द्यायला असेल तुला. कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. असे 2-4 दिवस गेले. बस रेखावहिनीला नेहमी भासच व्हायला लागले, नाही नाही कोणीतरी फिरतोय. आणि एक रात्री असंच झालं. रेखावणीला जाग आली. आजूबाजूला 2-4 बाया उभ्या होत्या, अगदी भेसूर. ओ बापरे! रेखावणी एकदम घाबरून गेल्या. त्या तिच्या भोवती पलंगाभोवती फिरू लागल्यात. भाऊ खाली झोपलेले होते. आता झोपेत काही समजायला मार्ग नव्हतं, काय झालं काय नाही. रेखावणी एकदम ओरडून उठल्या. भाऊ उठले, काय काय झालं? नाही नाही, इथं 5-6 बाया होत्या आणि त्याकडे सारख्या पाहत होत्या आणि एकदम भेसूर होत्या.